असू शकतात त्या संदर्भात सुद्धा बोलणं हे माझा अधिकार मी समजते, कारण या कुटुंबाचं कर्तव्य आहे की आपल्या नांदेड जिल्ह्याचं त्यांनी काळजी घ्यावं. तुम्ही आमचे मायबाप आहात. वैशालीताई देशमुखजी, नरळकरजी या सर्वांना मोठ्या संख्येत जसं आमच्यावर साहेबांवर प्रेम तुम्ही नेहमी ठेवलेलं आहे, हे मला असं वाटतं की नांदेड जिल्हा काय जो राज कॉर्नर पासून जे पुराचं जे पाणी येतं किंवा जे नाल्याचं जे पाणी येतं ते शेतकरी पुतळ्यापासून ते बँक कॉलनी पासून मला वाटतं इथून या मोर चौकामध्ये उभे टाकलेले माझे नगरसेवक वैशाली देशमुख, मिलिंद देशमुख, आशिष नेरळकर, राजेश यन्नम, शीला भवरे, वसंत यशवंतकर आणि गणेश स्वामी यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्याच्या कडकडाट स्वागत करावं. ही भारतीय जनता पार्टी आहे. तर जेवढे नावं श्रीजाताईंनी घेतली तेवढी सर्व नावं खरं तर आपल्याला सगळ्यांना पंकजाताईला ऐकायचं आहे. ताई समोर 4 कमळाची निशाणी आहेत. त्या 4 कमळांच्या निशाणी समोर आपल्या उमेदवारांना मोठ्या संख्येत निवडून आणा. आपली नगरपालिका, महानगरपालिका निवडून आणा. रणरागिणी कन्या हनुमानगड येथे आले. महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा असतील, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती राजश्री शाहू महाराज स्मारक असे अनेक भारतीय जनता पार्टीचा वंदे भारत माता की जय श्रीराम. लांबीचं वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, आता शैलजाताईंनी म्हटलेलं की आपल्या भागातले नांदेड शहरातले महापौर सुद्धा राहिलेले अतिशय सुशिक्षित. अत्यंत छान आहे, उत्साहाचा आहे. सभा फार मोठ्या होत आहेत, लोकांचा प्रतिसाद छान आहे. मला विश्वास आहे आम्ही ही महानगरपालिकेची निवडणूक जिंकणार आहोत. हा विषय खूप दिवस पूर्वी झालेला आहे, त्याच्यावर आता भाष्य करायचं काही कारण नाही. भारतीय जनता पार्टीचा होईल, भाजपचाच होईल. मग काय मी दुसऱ्या पक्षाचा प्रचार करायला आले. चला.